नमस्कार मंडळी, मी सिद्धी मुंडिये व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। तर आज मी बनवते मसूर भात। त्याच्यासाठी मी एक कांदा बारीक चिरून घेतले, 2 टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतले आणि 1 वाटी मसूर स्वच्छ धुवून घेतले आणि 1 ग्लास तांदूळ ते पण स्वच्छ धुवून घेतले। तर मंडळी याच्यात एका ग्लासात आपण 4 माणसं आरामात जेवू शकतात। तर चला तर बनवूया आपण मसूर भात। त्याच्यासाठी मी गॅसवर ठेवले कुकर तापत। आता त्याच्यात 2 चमचे तेल घालायचा। तेल आता व्यवस्थित तापल्यावर त्याच्यात बारीक चिरलेलो कांदा घालायचो। तो आता व्यवस्थित परतून घ्यायचो। तर म्हणजे कांदा सुद्धा व्यवस्थित परतून झालेलो की आपण मग त्याच्यात आता बारीक चिरलेलो टोमॅटो घालायचो। तो सुद्धा व्यवस्थित आपण परतून घ्यायचो टोमॅटो। थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ती पण व्यवस्थित परतून घ्यायची। अर्धा चमचा हळद घालायची, ती सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची। परतून झालेली असे मंडळी आता त्याच्यात आपण भिजवलेली मसूर ती घालायची। सुद्धा आपण परतून घ्यायची। तर धुतलेले तांदूळ ते पण घालायचे। ते सुद्धा आता व्यवस्थित परतून घ्यायचे। मंडळी तांदूळ सुद्धा आपण व्यवस्थित असे परतून झालेले असतात आतमध्ये, तुम्ही बघू शकतास। आता त्याच्यात आपण आपल्या प्रमाणानुसार आपण थोडा पाणी घालायचा। नंतर व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा, मिक्स करून। आणि चवीनुसार आपण मीठ टाकायचा आणि नंतर एकत्र करून मिक्स करायचं, ढवळून घ्यायचा। नंतर वरून अशी भरपूर अशी कोथिंबीर घालायची चिरलेली। नंतर माझ्या लक्षात आलं मी बिर्याणी मसाला घालूकच विसरले, मग तो घेतला आणि मग पुन्हा तो टाकले मसालो आणि त्या व्यवस्थित पुन्हा एकदा ढवळून घेतलंय। आणि कुकरला झाकण लावून मस्तपैकी 4 शिटे काढून घेतले। A few moments later. तर मंडळी मसूर भात तयार असा आणि तोंडी लावसाठी टोमॅटोची झणझणीत चटणी। तर सगळ्यांनी या जेवायला। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा।